शिवसेनेच्या जम्बो पत्रकार परिषदेसाठी अनेक ठिकाणांहून शिवसैनिक मुंबईमध्ये यायला निघालेत। नाशिकमधूनही मोठ्या संख्येने सेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघालेत। सेना भवनाबाहेर आज शिवसेनेचं जोरदार शक्ती प्रदर्शन होणार आहे। नाशिकमधल्या सेना नेत्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी। या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या वादानंतर आता शिवसेनेने भाजप विरोधात शड्डू ठोकलेला आहे आणि आज संजय राऊत मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन मोठे गौप्यस्फोट करणार असल्याचे संकेत संजय राऊत यांनी दिले आणि त्यासाठीच नाशिकमधून देखील मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसेना नेते, महिला कार्यकर्ते या सगळे आता या ठिकाणाहून नाशिकहून थोड्याच वेळात मुंबईच्या दिशेने निघतायत आणि संजय राऊत यांना पाठिंबा देण्यासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन मुंबईमध्ये आज करण्यात येणार आहे आणि त्यासाठीच हे सगळे नेते आणि पदाधिकारी आता मुंबईच्या दिशेने निघतायत। भाऊ, काय सांगाल, आज तुम्ही सर्व आपली ताकद घेऊन मुंबईला जातायत, काय नेमकं आता मुंबईत होणार आहे? भाजपाने ज्या पद्धतीने सत्तेचा वापर करून ईडीचा वापर करत आहेत आणि प्रत्येक राजकीय व्यक्तीला एक टार्गेट करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे। भाजप काय आमच्या समोर येऊ शकत नाही। ते ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा घ्या, ईडी असेल, सीबीआय असेल आणि कुठेतरी हा रडीचा डाव चाललेला आहे। परंतु आता हे खूप झालं, महाराष्ट्राला बदनाम करण्याचं सगळं नाटक चालू आहे आणि म्हणून आज संजय राऊत साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्र बोलणार आहे। आपण बघणार आहोत की महाराष्ट्राला ज्या पद्धतीनं अगदी दिल्लीपासून खालपर्यंत जसं बदनाम करतायत याच्यावर उत्तर आज मिळणार आहे। त्या आमच्या सर्व शिवसैनिकांमध्ये उत्सुकता आहे की आज संजय राऊत साहेब काय बोलणार आणि मी निश्चितपणे सांगतो, संजय राऊत साहेब जेव्हा बोलतात तेव्हा भूकंप होतो आणि हा भूकंप दिल्लीच्या तख्ताला सुद्धा हलवेल। यंत्रणांचा वापर दुरुपयोग करून या ठिकाणी ज्या ज्या राज्यांमध्ये भाजपेतर सत्ता आहे त्या त्या राज्यांना बदनाम करण्याचं काम या केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून केलं जाते। इतर राज्य सहन करतील परंतु हा महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही आणि ती चिंगारी पेटवण्याचं काम आज राऊत साहेबांच्या माध्यमातून ही पहिली पत्रकार परिषद असेल आणि यानंतर दिल्लीच्या तकदाला सुद्धा खिंडार आणि बोगदाड पाडण्याचं काम या महाराष्ट्रातून सुरू होईल, याचा इशारा देण्याचं काम त्याच्यासाठीची आजची पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आपण पाहतोय ही दृश्य आहेत नाशिक मधली सर्व पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते या ठिकाणाहून आता थोड्याच वेळात मुंबईच्या दिशेने निघतायत। आता आज दुपारी 4 वाजता संजय राऊत आपल्या पत्रकार परिषदेमध्ये नेमके काय गौप्यस्फोट करताय आणि राज्यात आता नेमका कोणता राजकीय भूकंप होतोय हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन विकी कदमसह अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक।